नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज जन जन की आवाज़। मैं विजय खौसे। हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें। तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद। सभ्यतेच्या स्मारकांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे आणि यासोबत विशेषतः एक मोठी लढाई पुढच्या काळामध्ये अंमली पदार्थांच्या विरुद्ध देशामध्ये लढली जाणार आहे। त्याकरता विशेष भर असणार आहे। आपल्याला माहिती आहे नवीन कायदे आता आपण तयार केले आहेत, CRPC IPCच्या पेक्षा वेगळे, आणि त्याच्यामध्ये न्यायसंहिता आपण सुरू केलेली आहे। या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता देशभरामध्ये फॉरेन्सिक नेटवर्क आणि कॅपेबिलिटी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढेल, क्वालिटी ऑफ इन्व्हेस्टिगेशन वाढेल आणि अतिशय वेगाने लोकांना न्याय मिळेल। हे काम करण्यात येणार आहे। CAA ची अंमलबजावणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची जी क्षमता आहे ती क्षमता ही वाढवण्यात येणार आहे। वन नेशन वन इलेक्शन याच्यावर देखील भर असणार आहे आणि एक मतदार यादी, जी मतदार यादी सगळ्या निवडणुकांमध्ये कॉमन असेल अशा प्रकारे ते देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। एक राष्ट्रीय सहकारी धोरण हे तयार करण्यात येणार आहे। 2025 साल हे भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जन्मजयंतीचं वर्ष आहे। आदिवासी गौरव दिन म्हणून आपण त्यांची जन्मजयंती मोदी सरकार आल्यापासून साजरी करतो। संपूर्ण देशामध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासी समाजाला अधिकारिता देणारे कार्यक्रम हे या ठिकाणी राबवले जातील। आणि यासोबत ज्या एकलव्य विद्यालय आहेत ते एकलव्य विद्यालयांमध्येही, कारण आपल्याला लक्षात असेल की आदिवासी समाजामध्ये एकलव्य विद्यालयाने विशेष अशा प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं आहे। जवळपास त्याची संख्या ही 750 विद्यालयांनी वाढवण्याचा निर्णय हा या ठिकाणी देण्यात आलाय। खरं म्हणजे अनेक गोष्टी आहेत, पण सगळ्या गोष्टी आज सांगता येणार नाही। पण एक आपल्या लक्षात मी आणून देऊ इच्छितो, 2019 ला मोदी सरकारने जो जाहीरनामा दिला होता त्याच्यामध्ये 75 आश्वासनं दिली होती। ती सगळी आश्वासनं ही पूर्ण करण्यात आली आहे। मग त्यामध्ये आपण जर बघितलं तर नागरी सुधारणा कायदा असेल, राम मंदिर असेल, किसान क्रेडिट कार्डवर 1 लाख रुपयापर्यंत कर्जावर 0% व्याज असेल, या ठिकाणी 1 वर्षापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षासाठी व्याज मुक्त ते देखील मोदी सरकारने केलं। देशातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयाची आर्थिक मदत आश्वासन दिलं होतं, ते देखील पूर्ण केलं। देशातील लहान दुकानदारांना वयाच्या 60 वर्षानंतर आणि शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन मिळावं याकरता योजना, आपल्याला माहिती अटल पेन्शन योजना या ठिकाणी सुरू केली आणि त्याही माध्यमातून तो एक फायदा आपण दिलेला आहे। राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। उच्चभ्रू अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जागांमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आणि आता पुन्हा 50% वाढ ही त्याच्यामध्ये करण्यात येणार आहे। जमिनीच्या कागदांचं डिजिटायझेशन असेल, शुद्ध पिण्याचं पाणी हर घर जलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा विषय असेल, LPG कनेक्शनचा विषय असेल, राष्ट्रीय महामार्गांमध्ये दुपटीची वाढ ही त्या ठिकाणी करण्याचा विषय असेल, 75 नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आली। त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, सर्व रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण 2022 मध्ये पूर्ण करण्यात आलं। सर्व रुळांचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर याची सुरुवात करण्यात आली आणि 5 किलोमीटरच्या आत प्रत्येक व्यक्तीला बँकिंग व्यवस्था देण्यात येईल असं सांगितलं होतं, ते देण्याचं काम झालं। लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांकरता सिंगल विंडो सिस्टीम सुरू झाली। आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे
संग्रहालय हे करण्याचं ते सुरू झालं. 3 तलाकचा कायदा, तो कायदा त्या ठिकाणी पूर्ण झाला. त्यामुळे भाजपचं संकल्पपत्र हे कागदी नाही आहे. भाजपचं संकल्पपत्र ही मोदीजींची गॅरंटी आहे आणि निश्चितपणे देशातल्या सर्व घटकांचा विकास, दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी यांच्या सहित ओपन कॅटेगरी पासून प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याचा संकल्प आणि त्याच्याकरता संधी ही या मोदींच्या गॅरंटीच्या संकल्पपत्रातून देण्यात आली आहे. हे संकल्पपत्र आम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेला समर्पित करतो आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की मोदीजींच्या गॅरंटीवर सर्वात जास्त विश्वास या देशातल्या नागरिकांचा आहे. त्यामुळे देशातले नागरिक हे निश्चितपणे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आणि देशात मोदीजींचं सरकार निवडून आणते. सर, या संकल्पपत्रामध्ये महत्त्वाचं म्हणजे सरकारी किती नोकऱ्या देणार आहेत हा मुद्दा आला नाहीये सरकारी नोकऱ्यांचा. आणि मागच्या वेळेस 2 करोड नोकऱ्या देण्याचा घोषणा केली होती, ते पण पूर्ण झालेलं नाही. पहिली गोष्ट अशी आहे की जेवढ्या जागा रिकाम्या आहेत त्या सगळ्या भरण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. आणि मागचं संकल्पपत्र आपण उचलून बघा, त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी सांगितलेल्या आहेत, सांगितल्या त्यापेक्षा जास्त निर्माण झालेल्या आहेत आणि त्याचं काय म्हणतात पत्रक देखील लोकसभेत सादर झालेलं आहे. असं आहे की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे हा फेल्ड जाहीरनामा आहे. याचं कारण काँग्रेस यापूर्वी छत्तीसगडला निवडून आली होती, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही. राजस्थानला निवडून आली होती, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही. हिमाचलमध्ये निवडून आले, जाहीरनाम्यातली एकही गोष्ट पूर्ण केली नाही. आताही कर्नाटकमध्ये निवडून आले तर जाहीरनाम्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही. त्यांच्याकरता जाहीरनामा कागद आहे, आमच्याकरता ती मोदीजींची गॅरंटी आहे. राहुल गांधी ने ट्वीट किया है कि संकल्प पत्र और मोदी जी के भाषण में 2 शब्द गायब है, बेरोजगारी और महंगाई. और खड़गे जी ने कहा है कि बीजेपी की गारंटी ये जुमले की वारंटी है. तो इस संबंध में क्या कहेंगे, दोनों सवाल के जवाब. देखिए, पहली बात तो ये है कि मैं राहुल जी को दोष नहीं दूंगा क्योंकि वो पढ़ते ही नहीं है. तो इसलिए इसमें क्या आया है कि उनको पता ही नहीं है, किसी ने उनको लिख कर दे दिया होगा. मैंने तो अभी आपको बताया रोजगार के कितने अवसर इसमें है, किस प्रकार से लोगों को फायदा मिलने वाला है, ये सारी चीजें इसमें आई है. तो मुझे लगता है कि राहुल जी अगर पढ़ लेते और पढ़कर इसके ऊपर अपना मत व्यक्त करते तो शायद उसका जवाब भी हम दे देते. और खड़गे जी से मेरा इतना ही निवेदन है, खड़गे जी देश का छोड़ दीजिए, आप तो कर्नाटक से कांग्रेस के अध्यक्ष है. कर्नाटक में आपने दिया हुआ कोई भी वादा आप पूरा नहीं कर पाए. अब आपके लोग ये कहते हैं कि वादे पूरे करने के लिए नहीं होते. जी देखिए, आप अगर देखिए तो पूरे तरीके से अवसर निर्माण के लिए ही ये डेडिकेटेड है. मतलब अगर इसको हम नटशेल में इसके हाइलाइट्स की ओर जाएंगे तो आपके ध्यान में आएगा कि देश को मैन्युफैक्चरिंग हब बनाएंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है. स्टार्टअप इकोसिस्टम तैयार करेंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है. इंफ्रास्ट्रक्चर तैयार करेंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है. डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर तैयार करेंगे तो रोजगार की निर्मित होने वाली है. कृषि क्षेत्र में रोजगार की निर्मित होने वाली है. सहकार क्षेत्र में रोजगार की निर्मित होने वाली है. तो कुल मिलाकर अगर इसको अलग अलग तरीके से देखें तो मैं ऐसा कहूंगा कि रोजगार के लिए समर्पित इस प्रकार का ये मोदी की गारंटी का पत्र है. हाँ, ये सब इंस्टंट ही है, ये सब इंस्टंट रिलीफ ही है. काय काय आरक्षणचा मुद्दा बऱ्याच समाजामध्ये गाजत आहे. तर बरेच समाज मोदीपासून आणि बीजेपीपासून नाराज आहे. हे लोक मतदान करणार काय?
मूलभूत बाब प्रश्न आहे की काँग्रेस वारंवार प्रचार करत आहे की संविधान बदललं जाईल, संविधान बदललं जाईल. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा प्रधानमंत्री झालाय. ज्यावेळेस मोदीजींची निवड एनडीएचे प्रमुख म्हणून झाली त्यावेळी त्या ठिकाणी मोदीजींनी पहिल्यांदा भारताच्या संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर मोदीजींनी आपलं पद स्वीकारलं. मोदीजी म्हणतात मला कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान हे जास्त महत्वाचं आहे आणि गेले 10 वर्ष पूर्ण मेजॉरिटी, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मोदीजींकडे आहे. पण मोदीजींनी संविधानाचं रक्षण केलं, संविधान बदलण्याचा विचार देखील केला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही. त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे. ज्यावेळेस विकासाचा विचार मांडता येत नाही, ज्यावेळी कुठलंही त्या ठिकाणी जनहिताचं कार्य करता येत नाही आणि ज्यावेळी क्रेडिबिलिटी संपलेली आहे अशा वेळी लोकांच्या मनात कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न आहे. पण हाच प्रयत्न त्यांनी 14ला केला, हाच प्रयत्न त्यांनी 19ला केला, हाच प्रयत्न ते 24ला करतायत. लोकांचा विश्वास हा केवळ मोदीजींवर आहे आणि म्हणूनच आताही झालेल्या 3 राज्यात मोदीजींच्या बाजूनेच लोकांनी मतदान केलंय आणि देशातही मोदीजींच्या बाजूनेच लोक मतदान करते. असं आहे की त्या संदर्भात मी वेगळं बोलेन. आता आपण संकल्प पत्रावर आहोत. काय काय मी पुन्हा एकदा सांगतो, एक तर पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अग्निवीर योजना रद्द करणं म्हणजे देशाला धोक्यात टाकणं. कारण देशाच्या सेनेच्या प्रमुखांनी सांगितलं की आमचं जे सैन्य आहे हे जर आम्ही युवा ठेवलं नाही तर आम्ही लढू शकणार नाही. आज जगाच्या पाठीवर सगळ्या देशांचं सैन्य युवा आहे आणि आमचं सैन्य युवा नाही. त्यामुळे ही योजना आणलेली आहे ती सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अग्निवीर भरती झाली आहे आणि भारताच्या सेनेत कामही करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की हे म्हणण्याला काही अर्थही नाही आहे. आणि दुसरं मी पुन्हा सांगतो, माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही 1 लाख 5 लाख काय जे काही तुम्हाला लिहायचं आहे ते लिहा, फक्त एवढा तुमचा ट्रॅक रेकॉर्ड दाखवा. जसं मोदीजींनी 75 गॅरंटी दिल्या, 75 पूर्ण केल्या. काँग्रेसनी छत्तीसगडची गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत, राजस्थानच्याही केल्या नाहीत, कर्नाटकच्याही केल्या नाहीत, हिमाचलच्याही केल्या नाहीत. त्यामुळे सांगायला आता त्यांना माहिती आपण निवडूनच येणार नाही आहे. तर उद्या राहुल गांधी हे पण प्रॉमिस करू शकतील की प्रत्येक नागरिकाला मी एक ताजमहाल बांधून देतो, पण त्याला अर्थ नाही. भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं म्हटलं जातं. काँग्रेसचे नेते आरोप करतात की त्यांच्या संकल्पपत्रामध्ये ओबीसी साठी ठोस अशी काही तरतूद नाही. असं आहे की या संकल्प पत्रामध्ये समाजातला कोणीच सुटला नाही आणि काँग्रेसवाल्यांना ओबीसीवर बोलण्याचा अधिकारच नाही आहे. कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये ओबीसीचं कल्याण हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या आणि एनडीएच्या सरकारने केलंय. इतके वर्ष खरं म्हणजे कालेलकरांच्या वेळी हे सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर अनेक वेळा सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाकरता ओबीसी आयोग तयार केला पाहिजे, त्याला संवैधानिक दर्जा दिला पाहिजे. परंतु काँग्रेसच्या सरकारने 70 वर्ष ओबीसी आरक्षणाकरता संवैधानिक आयोग तयार केला नाही. तो आयोग नरेंद्र मोदीजींनी तयार केला. आज भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेवढी सरकार झाली
त्या सगळ्या सरकारांमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी मंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये आहे आणि मोदीजींच्या सरकारमध्ये 60% मंत्री हे ओबीसी, एसटी आणि एससी आहे, जो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. महाराष्ट्रामध्ये देखील स्वतंत्र ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना तयार झालं आणि आतापर्यंत ओबीसी हिताचे 30 निर्णय झाले आहेत. त्यातले 23 निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाले आणि उरलेले निर्णय हे आता शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला ओबीसींवर बोलायचा अधिकार नाही. काँग्रेसने ओबीसींचा वोट बँक सारखा वापर केला. देखिए, ये सारी चीजें वो बोलते रहते हैं, लेकिन दुनिया जानती है पारदर्शी प्रामाणिकता के साथ देश में किसी ने काम किया होगा तो नरेंद्र मोदी जी ने किया. एक प्रचार ऐसा भी किया जा रहा है असं आहे, हा गरीब कल्याणाचा अजेंडा आहे. लोक कल्याणकारी अशा प्रकारचे राज्य आहे. आताही कोविड पासनं आपण दरवर्षी MSP वाढवली आणि तरी देखील कोविड पासनं आपण मोफत अन्नधान्य देतोच आहे. त्यामुळे MSP पण वाढणार आणि मोफत अन्नधान्य देखील दिलं जाणार. कोण संजय राऊत? तुम्ही काय क्वालिटीच्या माणसांबद्दल थोडंच माझा स्तर पाहून हे थोडं विचार. देखिए, जब इनके सारे जुमले समाप्त हो जाते हैं तो लोकतंत्र नष्ट होने वाला है, संविधान बदलने वाला है. ये घिसी-पिटी रिकॉर्ड है. अब लोगों का भी इस पर विश्वास नहीं. नाही, म्हणूनच आता जे नवीन CRPC तयार करण्यात आलाय याच्यामध्ये टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्सला महत्त्व देण्यात आलंय. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे. त्यामुळे रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढेल. पहिल्या टप्प्यातल्या सगळ्या जागा आम्ही जिंकू. गोवंश हत्या बंदीचा कायदा हा लागूच आहे. तो महाराष्ट्रातही आहे, तो देशातल्या सगळ्या राज्यांनी केलेला आहे. नाही, कारवाई होतेच आहे. त्याच्यावर कारवाई केलीच जाते आहे आणि कायदा देखील आहे. ये चुनाव आखिरी है, ऐसा भी प्रचार किया जा रहा है. ये चुनाव आखिरी चुनाव है, अगर मोदी सरकार चुनकर आ जाती है, ऐसा भी प्रचार किया जा रहा है. देखिए, ये मूर्खतापूर्ण है. यानी इस बात का जवाब भी देना ये मूर्खतापूर्ण है. अरे, भारत के खून में लोकतंत्र है. दुनिया को जब लोकतंत्र पता नहीं था तब भारत को लोकतंत्र पता था. और भारत का लोकतंत्र समाप्त करने का प्रयास इंदिरा जी ने किया था. इंदिरा जी ने लाखों विपक्ष के कार्यकर्ताओं को, नेताओं को 2 साल जेल में बंद रखा. बावजूद उसके इंदिरा जी भारत का लोकतंत्र समाप्त नहीं कर पाई. कांग्रेस भारत का लोकतंत्र समाप्त नहीं कर पाई. ये भारत का लोकतंत्र कोई समाप्त नहीं कर सकता. और मोदी जी तो इस लोकतंत्र के पुरोधा है. चला, धन्यवाद. बोलो ना त्याच्या